भाजपचे आमदार नितेश राणे मात्र मुस्लिम समाजाला हिसका दाखवण्याची भाषा करताना दिसून आले। मुस्लिम समाजाशी कुठलाही व्यवहार करू नका, त्यांना खिंडीत गाठा वगैरे आक्रमक वक्तव्य नितेश राणेंनी केलं आणि हाच धागा पकडत अजित पवारांनी नितेश राणेंनी सुनावले। त्यामुळे महायुतीच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झालाय। बघूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। हिंदूंचे गब्बर समजणारे नेते कधी ते मस्जिदमध्ये घुसून एकेकाला मारू अशी धमकी देतात, तर कधी मस्जिदीकडे बंदुकीची ऍक्शन करत इशारा देतात। आता याच नितेश राणेंनी नवा फतवा काढलाय। कोणत्याही मुस्लिम व्यक्तीसोबत व्यवहार करू नका असं आवाहन भाजप आमदार नितेश राणेंनी केलंय। तुम्ही त्यांना घर विकता, त्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या। प्रत्येक लोकांनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन अशी शपथ घेऊन इथून निघाला। नाही वाढवायचे आपल्याला हिरवा सापडणार, नाही खूप वाजायचे आपल्याला हिरवा सापडणार, कारण हे आपल्या कधी होणार नाही ते लक्षात ठेवा। ते बिन डोक्याचे आहे। त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी असे मार्केटमध्ये अनेक पिल्लू सोडलेले आहे। त्याच्यामध्ये एक पिल्लू हे आहे आणि त्याला एक असाइनमेंट देण्यात आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये तू फिरा आणि काहीही प्रकारचे वक्तव्य तुला जे करायचे आहे ते करा, आणि ते तसंच करत आहे। त्याच्या घरचे लोक त्याचे ऐकणार नाही, ते हिंदू समाज कशाला ऐकणार त्याचा। भाजप आमदार नितेश राणे यांनी नवी मुंबईतील उल्वे येथील सार्वजनिक गणेश मंडळाला भेट दिली। त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित केला। यावेळी नितेश राणेंनी सर्व धर्म समभाव या शिकवणीलाही तिलांजली दिली। हिंदूंनाच करायचं अशी शपथ घेऊन तुम्ही इकडून निघालं पाहिजे। आज शेवटी आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हे सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही। त्या भाईचारा घाला त्यांच्या डोंगरात आपल्याला काय पडायचं नाही। त्या बाजूला आपल्याला आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघणार आणि मग दुसऱ्या धर्मांना मोजणार, हेच आपलं ब्रीदवाक्य असलं पाहिजे। नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केलं ते त्याचं व्यक्तिगत मत आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही। वादग्रस्त वक्तव्य करण्याची भाजप आमदार नितेश राणेंची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी सांगली, अकोल्यातही हिंदू जन आक्रोश मोर्चातून थेट पोलिसांनाच दम भरला होता। तर नगर जिल्ह्यातील मोर्चात भाषण करताना मस्जिदमध्ये घुसून एकेकाला मारू अशी धमकी दिली होती। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्जिद तुम लोगों ने कितने भी की तो तुम्हारे अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान रखो। कुठल्या तरी जातीला, कुठल्या तरी पंथाला, कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता, समाजामध्ये दुहीवाद निर्माण करता, हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कापून घेणार नाही। आणि असल्या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्त शब्दामध्ये विरोधच करत राहील। गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतायत। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी मुस्लिम समाज आक्रमक झालाय, पण कोणतीही कारवाई न झाल्यानं नितेश राणेंनी गरळ ओकण्याचं काम सुरूच ठेवलंय। त्यामुळे नितेश राणेंना सरकारचाच आशीर्वाद आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। किरण डोईफोडे, पुढारी न्यूज, नवी मुंबई।